हे पहा, आता महाराष्ट्रामध्ये 2023 मध्ये 31 गव्हर्नमेंट कॉलेज होते. आता 24 मध्ये काय झालं की 41 गव्हर्नमेंट कॉलेज झाले आणि 25 मध्ये म्हणजे मागच्या वर्षी 42 आपले गव्हर्नमेंटचे, म्हणजे ज्याला आपण GMC गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज म्हणतो, ज्यामध्ये ओपनची फीज साधारण 1,62,000 ते 63,000 पर्यंत जाते. दरवर्षी थोडाफार यामध्ये चेंज होतो आणि आपल्याला कॅटेगरीनुसार स्कॉलरशिपचा बेनिफिट मिळतो. थोडक्यात जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला एक रकमी एवढे पैसे गव्हर्नमेंट कॉलेजला भरायचं काम नसतं. वेगळा विषय काय येतो की या कॉलेजमध्ये जर नंबर लागायचा असेल तर आपल्याला काउन्सिलिंग करावं लागतं महाराष्ट्र स्टेटचं सीईटी सेलचं, आणि त्यामध्ये मग खरा गेम केव्हा सुरू होतो तर आपल्या रँकवर, म्हणजे स्कोअर जो आहे तर तो दरवर्षी बदलतो. जसं की आता तुम्ही 24 मध्ये पाहिलं, 2024 मध्ये काय झालेलं होतं की पेपरमध्ये बरेचसे तुम्ही प्रकरण ऐकलेले होते नीटच्या, जसं यावर्षी झालं 26 मध्ये. पण तेव्हा जे स्कोर होता तर तो खूप हाय झालेला होता, पण रँक जो आहे तर ते एका स्कोअरवर जास्तीत जास्त रँकवाले जे विद्यार्थी होते तर ते त्या ठिकाणी आलेले होते. 25 मध्ये पेपरची लेवल थोडी बदलली आणि स्कोअर जो आहे तर तो कमी आला, पण रँक जो आहे तर ते त्या दरम्यानच येतात. तर त्यामुळं खरा गेम जो असतो तर तो रँकचा असतो. तुम्ही जर जिजाऊ अकॅडमीला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण काउन्सिलिंगचे अपडेटेड व्हिडिओ तुम्हाला 2026 साठी थोडे कामात येतील. आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय की महाराष्ट्रामध्ये जर का आपल्याला गव्हर्नमेंट MBBS कॉलेजमध्ये ऍडमिशन करायची असेल तर येणाऱ्या नीट मध्ये आपला रँक नेमका किती यावा. स्कोअर जो आहे तर तो वेगळा विषय झाला, पण स्कोअर दरवर्षी चेंज होतो, पण त्यानुसार मग रँक यायला पाहिजे. कारण 2023 मध्ये स्कोअर वेगळा लागला, 24 मध्ये वेगळा लागला, 25 मध्ये वेगळा लागला, पण रँक जो आहे तर तो त्या दरम्यानच येतो गव्हर्नमेंट MBBS आणि प्रायव्हेट MBBS साठी. तर थोडं आपण आता हे स्टेप बाय स्टेप समजावून घेऊ. बघा, सुरुवातीला तर आपण कॉलेजची संख्या तर पाहिलीच की एवढे कॉलेज होते की 2023 मध्ये 22 कॉलेज आले, 24 मध्ये हे प्रायव्हेट कॉलेज आहे बरं का, पण हे गव्हर्नमेंट कॉलेज वाढतच गेले. यावर्षी सुद्धा गव्हर्नमेंट कॉलेज वाढवू शकतात. आता याच्या ज्या सीटचं इंटेक आहे तर ते कमी जास्त असतं, तर त्यामुळं महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंटच्या सीट सुद्धा भरपूर आहे आणि गव्हर्नमेंटच्या पॉलिसी अशा आहे आता पुढच्या की ज्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजची संख्या अजून वाढणारच आहे. आता सध्या जिल्ह्या परत एक कॉलेज त्यांनी दिलेलंच आहे. आता हे रँक बघा, या रँकच्या दरम्यान आपला रँक जर येत असेल तर आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये आहोत तर त्यावर आपली ऍडमिशन अवलंबून असते. आता जो आपल्याला फर्स्ट नंबरचा जो रँक दिसतोय की जो 1,73,023 आहे. आता रँक म्हणजे काय तर पूर्ण भारतामध्ये आपल्या स्कोअर कार्डवर हा नंबर आलेला असतो की सगळे जे नीट देणारे विद्यार्थी आहे तर त्यामध्ये आपण कितव्या नंबरला आलेलो आहेत तर त्याला रँक म्हणायचं. ज्याला समजा 720 पैकी 720 मार्क आहे तर त्याचा ऑल इंडिया रँक तर 1च असणार आहे. मग आता जसा जसा स्कोअर तुमचा कमी कमी होत जाईल तसा तुमचा ऑल इंडिया रँक हा वाढत वाढत जाईल. तर त्यामुळं जर समजा तुमचा ऑल इंडिया रँक 1,73,023 म्हणजे थोडक्यात 1,70,000च्या आतमध्ये येत असेल आणि तुम्ही जर कॅटेगरी SC मध्ये असाल तर तुमचं गव्हर्नमेंट कॉलेज जे तर ते स्वप्न तुमचं पूर्ण होऊ शकतं. पण तुमचा रँक जो आहे तर तो 1,70,000च्या आतमध्ये यायला पाहिजे, म्हणजे थोडक्यात एकदम सेफ नाही पण याच्या आत यायला पाहिजे. जर तुम्ही ST मध्ये असाल तर साधारण एक 3.5 लाख ते 4.25 लाखापर्यंत हा रँक असतो. म्हणजे हे दरवर्षीचा हा डेटा आहे, यामध्ये थोडाफार चेंज होतो, चेंज होत नाही असं म्हणत नाही मी. तर त्यामुळे तुमचा जर काही प्रश्न असेल तर नक्की एकदा कमेंट बॉक्समध्ये टाका, पर्सनली मी त्याला रिप्लाय देतोय. या गेल्या महिन्यामध्ये तुमचे जे काय प्रश्न असतील तर त्यांना जास्तीत जास्त रिप्लाय देण्याचा मी प्रयत्न केला. आता यानंतर जर समजा तुम्ही VJ मध्ये असाल तर एक साधारण तुमचा रँक 90,000च्या आसपास, 85,000च्या जर तुम्ही आतमध्ये आलात, 80च्या आतमध्ये जर असाल तर तुम्ही GMC साठी थोडे सेफ झोन मध्ये येता. आता पुढचा जो रँक आपण घेतलेला आहे तर तो 1,28,000 पर्यंत आहे, म्हणजे थोडक्यात तुम्ही 1,20,000च्या जवळपास जर असाल NTB मधून तर हे होऊ शकतं, म्हणजे होणारच 100% असं नाही पण होऊ शकतं. त्यानंतर 56,000च्या म्हणजे थोडक्यात 50,000च्या आतमध्ये जर असाल तर NTC, 50,000च्या आतमध्ये असाल तर NTD, त्यानंतर OBC साठी 45,000च्या आतमध्ये,
म्हणजे स्कोर किती येणार आहे तर हे आपल्याला पुढे समजणारच, पण हे 45,000च्या आतमध्ये. त्यानंतर हे पण 45,000च्या आतमध्ये. तर आता हे EWS, त्यानंतर ही नवीन आपली कॅटेगरी आलेली SEBC. ठीक आहे, हे जे आहे तर हे आपण पाहिलं OBCचं. त्यानंतर आता हे ओपन, आणि ही जी कॅटेगरी येते तर ही येते EWS. तर ही अशा पद्धतीनं जर समजा तुमचा रँक येत असेल तर गव्हर्नमेंट कॉलेजसाठी तुम्हाला चान्सेस मिळू शकतात. नवीन असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण थांबूया. ओके.